आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय साध्य करायचंय तुला? हा? आईसाहेब, अहो तुला किती वेळा सांगितलंय मला आई साहेब म्हणायचं नाही। आई, तुमचा मीराबद्दल गैरसमज झालाय। त्या मायाने मीराबद्दल विष कालवले तुमच्या मनात। हो, तुम्ही समजताय तशी नाहीये मीरा, ती खूप चांगली आहे। माझ्या मनात मीरा, तुझ्या मनात काय चाललंय ना हे आम्हाला सगळ्यांनाच कळतंय। अथर्वला कायम अंबिकाची आठवण येत राहावी असंच हवंय ना तुला? या घराची श्रीमंती, वैभव पाहिलंस तू, आणि त्या श्रीमंती पायीच अथर्वला फसवून त्याच्याशी लग्न केलंस। वेदावरचं पण तुझं प्रेम फक्त दाखवण्यापुरतं आहे। खरं तर या घराची मालकीण व्हायचंय तुला। माझ्या मनात असं काहीच नाहीये। मीरा, तुझ्या मनात काय चाललंय हे जर का मला आधीच कळलं असतं ना तर ही वेळच आली नसती। अहो, तिघेही तो दिवस खूप आनंदाने साजरा करायचे। तो आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा यावा इतकंच वाटलं मला। तू कधीपासून अथर्वच्या आनंदाचा विचार करायला लागलीस मीरा? त्याचा विश्वासघात करून त्याच्याशी लग्न केलंस, इथेच त्याचा आनंद संपला। वेदाचे बाबा, वेदाचे बाबा, तुम्ही तरी समजून घ्या ना, मी हे सगळं करायला का म्हणते ते। तुला ही अॅनिव्हर्सरी साजरी करायची काही गरज नाही। आणि माझ्या आणि अंबिकासाठी काय करावं काय नाही करावं ह्याचा विचार करण्याचा अधिकार नाहीये तुला। आणि प्लीज प्लीज तू अंबिकाचं नाव घेत जाऊ नकोस। वेदाचे बाबा, माझं वेदा, वेदा बाळा, तुला तरी पटतंय ना आपण अॅनिव्हर्सरी साजरी करायची ना? नाही करायची। मी नाही ऐकणार तुझं। तू मला झोपताना गोष्ट नाही सांगितली तरी चालेल। वेदा,
बघताय ना दादासाहेब, ही फक्त स्वतःच खरं करू शकते. दुसऱ्या माणसांचा विचार हिला करताच येत नाही. एवढ्याशा जीवाला दुखावलंस ना तू. काय मिळालं तुला? या घरात तुझं कोणी काही ऐकणार नाही. हा विषय इथेच संपला. चल चल. मीरा, हे बघ, आई जे बोलल्यात ना त्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. हं? पण मलाही तसंच वाटते अगं. तू अॅनिव्हर्सरीचा विचार डोक्यातून काढून टाक. जेव्हा या घरची माणसं मला विसरतील तेव्हाच या घरात सुख येईल. मला नाही वाटत तसं. आपल्या माणसांच्या चांगल्या आठवणीने आपल्याला आनंदच होतो ना ग. तू बघ, अॅनिव्हर्सरी साजरी करून ना वेदा पण खूप आनंदी होईल. त्यासाठी वेदा माझ्यावर रागावली ना तरी सुद्धा चालेल, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. अॅनिव्हर्सरी साजरी होणार. तुला जपणार